नमस्कार. आज आहे होळी आणि होळी म्हटलं तर आपल्या सगळ्यांच्या मनात एकच पदार्थ येतो आणि त्या पदार्थाचं नाव आहे पुरणपोळी. माझी आई एक वर्किंग मदर होती, पण तरीसुद्धा रोजच्या व्यापातून होळीच्या दिवशी आवर्जून ती पुरणपोळी बनवायची आणि नुसतीच पुरणपोळी नाही तर त्यासोबत कटाची आमटी, भात आणि खायला कांदा भजी आणि कुरडईसुद्धा तळायची. आई जेव्हा पुरणपोळी बनवायची तेव्हा त्या टम्म फुगणाऱ्या पुरणपोळीकडे मी आश्चर्यचकित होऊन बघायचे. मी अगदी मोठी होईपर्यंत मला असं वाटायचं की अशा टम्म फुगणाऱ्या पुरणपोळ्या मला कधीतरी जमतील का? मी कधी आईप्रमाणे एक परिपूर्ण स्त्री होऊ शकेन का? अनेक वेळा प्रयत्न करूनही मला पुरणपोळी काही जमत नव्हती. सतत अपयश आल्यानंतर असं वाटायचं की पुरणपोळी करता येणं हे कौशल्य आहे आणि ते काही सगळ्यांना जमेलच असं नाही. नाही जमलं तरी काहीच बिघडत नाही आपलं. पण आता जेव्हाही मला पुरणपोळी करता येते आणि ती आईसारखी टम्म फुगते, तेव्हा माझ्या किचनमध्ये फक्त एक पदार्थ तयार होत नाही, तर माझ्या मनातसुद्धा आत्मविश्वास निर्माण होतो. कारण काही कौशल्य आपल्याला जन्मतः येत नाहीत. ती प्रयत्न, संयम आणि प्रेमाने शिकावी लागतात. आणि कधीकधी एक यशस्वी पदार्थामागे आपल्याला आपला संपूर्ण प्रवास दिसून येतो.